बरं, आता ज्यावेळेस तुम्ही प्रेक्षकांशी संवाद साधत असता किंवा कलाकारांबरोबर संवाद साधत असता, त्यावेळेस आपण ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस आपली बोलीभाषा वेगळी असते. त्यावेळेस आपल्याकडनं कधी-कधी वेगळ्या शब्दांचा वापर होतो किंवा कधी-कधी आपण त्या मैत्रीमध्ये तसे बोलतो. शब्द बोलून टाकतो. अशीच एखादी व्यक्ती जर तुमच्या FM साठी इंटरव्ह्यू देण्याकरता आली आणि तिथे जर बंड्या त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेत असेल आणि तिथे हळूहळू इंटरव्ह्यू घेता तुमच्या मैत्रीचा एक दाखला तुम्ही द्यायला लागलात, तर असे कधी चुकून शब्द येऊन गेलेत? कारण त्याच्यावरती काय हे निघालं? असंच केलं मग आम्ही ते, म्हणजे एडिट केलं ते. बेसिकली सेलिब्रिटीज इंटरव्ह्यू ज्यावेळी आम्ही करतो तेव्हा ते साहजिकच लाईव्ह नसतात. हे काय खूप मोठं गुपित फोडतो का असं काही नाही, ते लाईव्ह नसतात. आणि मग काही मित्र आहेत जे खूप जुने मित्र, चुका होतात आपल्याकडे. चुका म्हणजे ते दोस्तीत असतं ना पटकन, बरोबर. आणि मग ते असं होतं, मग मी ते एडिट करतो. पण मग त्याशिवाय तो जिवंतपणा पण येत नाही. त्यामुळे लोकांना काय ऐकवायचं हे पण तुमच्या हातात असतं. तुमच्या हातात माऊस आहे, तुमच्या हातात सॉफ्टवेअर आहे, तुम्ही ते एडिट करू शकतात. पण त्यामुळे मजा येते उलट खरं तर. खूप लाईव्ह वाटतं, धमाल इंटरॅक्शन होतं. आणि फक्त आता आम्हाला लवकर चायला आईला असं करता येत नाही. आता OTTवर आपण आता आहोत, युट्यूबवरती चालू शकतं. हे तर आपल्या म्हणजे बोलीभाषेचेच भाग आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण ते रेडिओवरती करता येत नाही. पण जवळचा मित्र एखादा अभिनेता आला, इनफॅक्ट अभिनेत्री सुद्धा, तर पटकन तिच्या तोंडून त्याच्या तोंडून माझ्या तोंडून निघून जाते. पण ते एडिट करायचा त्रास होतो एवढंच. पण होतं असं बरेच वेळा होतं. रास्ते तुम्ही आरजे होतात का कधी? अजिबातच नाही. सॉलिड प्रश्न पडतात म्हणजे